एकांताच्या वर्तुळाला भेदून तो आलाय. कवयित्री कल्पना देशमुख. आवाज सादरीकरण हर्षिता बेंद्रे. घडीभर राहू दे मला एकांताच्या वर्तुळात. काही गोष्टींचा हिशोब अजून बाकी आहे. तो स्वतःशीच करायचा, परंतु कुठेतरी मन तयार होत नाही. कदाचित घाबरत असावं. त्या सत्य परिस्थितीला सामोरे जाताच नाही आले तर काय आणि कसं? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्नांचे कुंपण तोडून आत शिरून उत्तर शोधण्याची तयारी केली तर अर्जुनाची जशी महाभारतात कुरुक्षेत्रावर लढताना द्विधा मनस्थिती झाली ना, तसंच माझं होणार. बघ बघ ना, मग काय करणार आहे मी? अर्जुनामागे श्रीकृष्णासारखा भक्कम सारथी होता हो. आजच्या कलियुगात तो कसा धावून येणार? छे छे, अशक्य आहे सर्वच. अभिमन्यू सारखे चक्रव्यूह भेदणे एक वेळ जमेल, परंतु त्यातून बाहेर पडणं आजही इतकेच कठीण आहे. कारण काळ जरी बदलला असला ना, तरी महाभारतातील पात्र आजही यत्र तत्र सर्वत्र भोवताली फिरत असतात. कधी वास्तवात तर कधी आभासी जगात. या पात्रांना सामोरे जाऊन तू पुढे येत आहे, व्यक्त होत आहे. केवळ आणि केवळ लेखणीने, वाचनाने. कारण मी माझा ऋतू उपभोगला नाही, कधी उपभोगू शकले नाही. एकांताच्या वर्तुळाला भेदून, नात्यांच्या वर्तुळाला भेदून, स्वप्नांच्या वर्तुळाला भेदून मला माझा श्रावण पाहायचा. मला माझा श्रावण पाहायचा. तो आलाय, तो आलाय. श्रावण